गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. डोसे काढून दाखवते मी तुम्हाला. तुम्ही सुद्धा ट्राय करा हे डोसे, खूप छान लागतात. बघा किती मस्तपैकी गोल 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 फिरताय. मी जरा जास्त मोठे काढते थोडे. मला हवे असेल तर तुम्ही छोटे पण काढू शकता. थोडस मी ऑइल टाकणार आहे कारण की तूप संपलं होतं. तूप टाकलं तर चांगली गोष्ट आहे. माझं तूप संपल्यामुळे मी थोडंसं ऑइल टाकलं. तूप सुद्धा काढायचं आहे कारण की मलाही भरपूर झाली आहे. तो ब्लॉग सुद्धा मी तुम्हाला दाखवेन. बाळा माझा खूप दुखतोय, मला बोलताच येत नाहीये. 2 दिवस बरं नव्हतं त्यामुळे व्हिडिओ पण देऊ नाही शकले मी तुम्हाला. तो ब्लॉग नाही बनवू शकले, त्याबद्दल सॉरी. एकदम क्रिस्पी असा डोसा झाला, बघू शकता तुम्ही. मस्तपैकी. ही आहे शेजवान चटणी, जी नॉर्मल मिळते चिंग्सची, ती आहे. अशी थोडीशी याच्यावरती लावायची. जर तुम्हाला काही व्हेजिटेबल्स वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही व्हेजिटेबल्स सुद्धा टाकू शकता याच्यावरती. हा बघा बनून तयार आहे आपला डोसा. बघा मी आता डोसा खाते. सोनूने डोसा बनवलाय. तर बघा मस्त असं एकदम डोसा बनवलाय सोनूने. चटणी आणि डोसा सोबत खातोय. सोनून चटणी आणि डोसा. तर तुम्ही कसे आहात? बस आता रोजच्या रोज रुटीन तुम्हाला देतले जाईल. मिनी व्लॉग एकदम मस्त बनवला. बाहेर जायची काही गरज नाही. डोसा 50 रुपये 60 रुपये खाण्यापेक्षा घरी एकदम मस्त आमच्याकडे कुक आहेत, बेस्ट. मस्त सोनू असा जेवण बनवते ना की काय म्हणजे पोटच चाटत राहायचं असा जेवण बनवतो. भाई एक झाला आधी थांब, 2 दुसऱ्याला किती दिलाय. सोनूला आधी घाई लागले बनवायची, काय खरं नाही. खा तुम्ही फक्त बस, पटापट खा बोलते. हो खाणारच आहे, दिलंय तर खायलाच बना. टाइमपास आपल्या व्ह्युअर्सला बोलायला नको की बाबा सोनूने एवढा डोसा चांगला बनवलाय. चला मग भेटूया नंतर. हे बघा बदाम कुणाचे राहिले ते? मी माझे 4 खाल्ले. तुझे 5 आहेत, त्याचे 5 आहेत, ह्यांचे 5 आहेत. मग हे राहिले कुणाचे? हा काय किती बदाम खाल्ले का? हा 3 बोलते तू, 4 बोलतोय. 4 खाल्ले. रोज किती खाता? 5 आहेत ना. एक किती खाल्ले? 4. मग 2 खायचं, अजून 2 खा. नाही 5. बुद्धी वाढव. नाही तर काय, स्कूलला नाही जायचं. तिला बरं नाही, तुला काय झालंय? जा स्कूलला. हे बदाम का ग? बुद्धी वाढव. अरे तुझे बदाम आहेत, उठून का कशामध्ये अटकणार? आधीच तर कसं खराब आहे. येऊला फक्त सर्दी झाली आहे, हा थोडासा ताप आलाय. तर किती मजे बघा. मांजरीला दूध झालं आणि चाटून चाटून त्याच्यामुळं निकूला पण जायचं नाही. काय बोलणार. चाय पण काढलीस का? बाबा नको जाऊ. चिची 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 नको करू माझ्या मागे. नको जाऊ, राहू दे. नोट्स कोण घेणार? कोण दिया? अरे रिया त्यांना देईल ना. ठीक आहे नको जाऊ. या मग डोसे खायला. नाश्ता काय पोरं करू देत नाहीत.
तुम्ही सुद्धा ट्राय करा असा डोसा बनवायला, खूप छान होतो. त्याच्यामध्ये जर तुम्हाला व्हेजिटेबल वगैरे टाकायचे असेल तर तुम्ही व्हेजिटेबल सुद्धा टाकू शकता. ओके, भेटूया नंतर मग आपण सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. भेटूया दुपारच्या लंचच्या टायमाला. लंचच्या टायमाला भेटूया. बाय बाय. लंचच्या व्हिडिओमध्ये दाखवते मी तुम्हाला की मी काय बनवले ते. आज काय जास्त नाही बनवलं, भाजी चपातीच बनवली आहे, वांगा बटाट्याची भाजी आणि चपाती. चला मग या जेवायला बसले. जेवणामध्ये आहे वांगा बटाट्याची भाजी, सेम शेंगदाण्याची चटणी, चपाती आणि 2 केळी घेतले. गळा माझा खराब आहे तरी मला केळी खायचं मन आहे म्हणून ही केळी घेतली आहेत खायला, केळी चपाती खायला. आणि जेवणासाठी ताटं घेतले तरी सुद्धा ह्यांना हाताने जेवायचं नाही आहे, ह्यांना भरवायचं आहे जेवण लहान बाळांसारखं. तर मग भरवते, काय करणार. या जेवायला तुम्ही. अजून भांडे घासायचे राहिले, पाणी भरायचंय. पहिलं जेवून घेते, नंतर भांडे घासते. चला मम्मी आता बघा भांडे मोरीमध्ये टाकले. आता मी जाते भांडे घासायला. खटारा आहे भांड्यांचा. माझी काय चाळ असल्या कारणामुळे मी बाथरूम बेसिंग नाही आहे तर मी खाली मोरीतच भांडे घासते. बघा तुम्ही. बघा तुम्ही पाहू शकता ही मलाई आहे आणि ह्या मलाईचं मला आता तूप काढायचं आहे कारण की खूप मलाई जमली आहे. तर मग आता मी ह्याचं काढणार आहे तूप. आणि दूध गरम करायला ठेवलं आहे आता पिऊला आणि निकूला देण्यासाठी, कारण की त्यांना खूप सर्दी झाली आहे. तर मग मी त्यांना हळदीवालं दूध देईल आता. आणि हे घरामध्ये काढलेलं पनीर आहे, हे घरात काढलेलं पनीर आहे. याचे मी आता बनवणार आहे पराठे संध्याकाळच्या जेवणाला, कारण की हे तर नाही तर ते संध्याकाळी नाही येणार आहे जेवायला. तर मग आता आमच्यासाठी मी पनीरचे पराठे आणि त्याच्यासोबत काहीतरी सॉस या चटणी वगैरे खाऊ आम्ही. मी दाखवीन तुम्हाला की ते पराठे सुद्धा. पहा मी हळदीवालं दूध आता केलं तयार आहे निकूला आणि पिऊला द्यायला. आणि थोडंसं मी सुद्धा घेणार आहे कारण की माझाही थ्रोट खूप खराब आहे. तर थोडंसं त्याला घट्ट करणार आहे. असं थोडंसं घट्ट करणार आहे. आणि हे तूप जे तुम्ही पाहू शकता हे तूप असं मस्त निघालंय. मग मी 2 मिनिटातच गॅस आता बंद केलाय आणि ह्याला असं पूर्ण हे सुटसुटीत होईल. आणि मग जेव्हा ह्याचं तूप निघेल तेव्हा मी तुम्हाला दाखवेन. याचा आज मी तो खवा नाही काढणार, का कारण की थोडं 15 दिवस होऊन गेलेलं म्हणून मी ह्याचा खवा नाही काढणार. पहिलं मी खाऊन बघेन, टेस्ट करून बघेन हे की खरंच हे आंबट लागतंय का. कारण की जेव्हा मी 10 दिवसामध्ये घरात काढते तूप ते आंबट लागत नाही. इथे दूधही झालेलं आहे आपलं. निकू पिहू म्हणतायत मला पनीरचा पराठा नाही खायचा, जी वांगा बटाट्याची भाजी आहे त्यांच्याबरोबर त्यांना भात खायचा आहे. सो मग मी भात बनवणार आहे आणि मग पनीरचा पराठा उद्या मी त्यांना टिफिनला देणार आहे. अगेन मी ते पीठ आणि जे पनीर आहे ते फ्रीजमध्ये ठेवीन. सो मग तर बघा इतकं हे तूप निघालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एवढं तूप निघालं आहे. हे एवढं तूप निघालेलं आहे मस्त. आणि अजून थोडंसं निघेल ह्याच्यातून, माहीत नाही निघेल की नाही. पण हे जे आहे हे थोडंसं आंबट आहे म्हणून मी याच्यामध्ये आता ह्याचा खवा वगैरे काहीही बनवणार नाही आहे. हे मी टाकूनच देणार आहे. पण जेव्हा मी 10 दिवसाचं तूप काढते
हे 15 दिवसाचं आहे आणि जेव्हा मी 10 दिवसाचं तूप काढते तेव्हा मग तुम्ही पाहू शकता असं प्रेस करून करून मस्तपैकी चांगलं तूप निघतं. आणि ह्याचा जो खवा असतो हाही खायला खूप छान लागतो. पण सध्या मी आता नाही बनवणार कारण की एवढं आंबट तर नाही आहे, परंतु घरात सगळ्यांना खोकला आहे, सो मग खाणार कोण, त्याच्यामुळे मग इथे जिथे आम्ही राहतो तिथे खूप असा सुंदर व्ह्यू आहे. संध्याकाळचा हा व्ह्यू आहे. याच्यातलं आता तूप संपलेलं आहे, हे फिनिश. आता याच्यातून काहीही निघत नाही आहे, तर हे त्यावरती फेकण्यातच जाणार आहे आपलं. सो असं मी हे मस्तपैकी तूप काढलंय, तुम्ही बघू शकता. हे तूपही संपलं होतं बघा. एक अर्धा लिटरपेक्षा जास्त तूप आहे हे, आणि हे 15 दिवसाचं तूप आहे. सो पुन्हा भांडी एवढी निघतात घासायला, तुम्हाला तर माहिती आहे घरामध्ये पण मसाला असतो. चला मग आपण आता आजच्यासाठी एवढंच. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. असेच प्रेम करत राहा आमच्यावरती. टाटा, बाय बाय.